हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? काय चाललंय तुमचं? सकाळी सकाळची कामं आवरलेत का? सर्वांचा चहा पाणी नाश्ता वगैरे झाला आहे का? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर चला, आता मुलं गेलेली आहेत, माझी आंघोळ अजून राहिलेली आहे. कारण की मी पण खूप थंडी वाजते बाबा सकाळी सकाळी, म्हणून मी पण उशिराच आंघोळ करते. उशिरा म्हणजे आता पोरांना पाठवलं स्कूलला वगैरे, आता आंघोळ करायची, मग पुढच्या कामाला लागायचं. तर चला, तुम्ही कनेक्ट राहा माझ्याबरोबर. आज शार्वीला दिलेले आंबोळ्या, तर शार्वी खुश होती डोसा डोसा करून. तर चला, भेटूया थोड्या वेळानंतर. चला तर फ्रेंड्स, गव्हाचं दळण करते. पूर्ण दिवस गेला, व्हिडिओ बनवता आला नाही. 4:30 वाजलेले आहेत. तर चला, गव्हाचं दळण करते, मग भेटते तुम्हाला. आणि तुम्ही काय करत असाल दिवसभर नक्कीच सांगा मला कमेंट करून. चला, हे पहा माझं दळण चालू आहे. होते एवढे खडे निघालेले आहेत. अजून का करायचंच आहे, पहिली सुरुवात आहे. चला, करून घेते पटपट. फ्रेंड्स, मी इथं गव्हाचं दळण करते. शार्वी झोपली होती म्हणून व्यवस्थित करता आलं. शार्वी जर जागी असते ना, तर आतापर्यंत पूर्ण घरात गहू झाली असते ना शार्वी. नाही काय नाही, इथे शार्वी झोपली होती म्हणून व्यवस्थित दळण झालं, नाही तर पूर्ण घरात गहूच गहू. आम्हाला पिठाला कमी झाले असते हे का नाही दळणाला, आणि घरभर जास्त पसरले असते का नाही शार्वी. शार्वीला आहे सर्दी हे का नाही शार्वी. ओके, चला दळण करूया, मग बाकीची कामं आवरूया. चला तर फ्रेंड्स, आमच्या इथला आज बाजार आहे, तर आपण आता बाजार करायला जाणार आहे. जर जमलं तर मी बाजार थोडासा दाखवेन, नाहीतर ऑलवेज घरीच येणार आहे. कारण की अजून मला सवय नाही आहे की पब्लिकमध्ये शूट करावं म्हणून. तर तुम्ही पण समजून घ्या. चला मग, तुम्ही पण चला. फ्रेंड्स, इतकी थंडी आहे बाबा इथे, आणि शौर्याला चीज मॅगी बनवून दिली. शौर्यानं खाली हातरून टाकले, त्याच्यावरती ठेवले आणि त्याच्यावर बसलाय खात. खूप थंडी असते आज. फ्रेंड्स, आज केलेली आहे अंडा बिर्याणी. मी एवढीच घेतली कारण की मला एवढी भूक नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त थोडंसंच खाणार आहे. फ्रेंड्स, हे तर शार्वी झोपतोय. शार्वीला ताप आलाय, फीवर आलाय, म्हणून शार्वी झोपणार आहे ना. शार्वी नहीं नहीं सोएगी तू? नहीं क्यों नहीं सोएगी? मी टीटी क्या? टीटी टी काय असतं? टी टीटी काय? टीटी शार्वीने आम्ही आता दुपार झाली, आम्ही झोपतो. शार्वीला ताप आलाय है ना. माता नाही येते बघा. ताप आलाय शार्वीला, ताप आलाय. हे का पाटाप नाही येते ना. ओके, नाही आला. झोप. बाय. काम नाही आला. चालतं फ्रेंड्स, झोप लागलेली आहे आणि आता भाजी वड्याचा कार्यक्रम चालू करायचा आहे. तर जिबीलाच तोंड आलं, त्याच्यामुळे बोलताच येणं झालं आहे. खूप दुखते बोलताना. तर तुम्हाला भाजी दाखवते काय निवडते. हे बघा, मेथीची भाजी आणि कोथिंबीर निवडायची मला. तर चला पटपट निवडून घेऊ. पावटा निवडली या सगळ्यांनी. पावटा निवडते आणि ते कोथिंबीर निवडून झालेली आहे. मेथीची भाजी निवडून झालेली आहे. वाटाणा आणि पावटा निवडायचा राहिला आहे, तेवढा निवडून घेऊयात, म्हणजे पटकीने परत काढून टाकायला येतं. तर तोंडातून बोलायला येईना तर इग्नोर करा प्लीज. चला पटपट भाजी निवडून घेऊ. फ्रेंड्स, झालेली आहे संध्याकाळ, बघू शकता 5:45 वाजले. तर मी चहा ठेवला आहे मला, कारण की खूप चहाची तलब झाली आहे. आता चहा पी वाटते खूप. सकाळ आणि संध्याकाळ चहा पाहिजेच. शार्वी झोपलेली आहे, तिला बरं वाटत नाही असं मी तुम्हाला बोललेच. तिला ताप येतो आहे सकाळपासून. तर चला मी चहा पिते, तिला पण थोडंसं चहा टोस्ट वगैरे देते, म्हणजे तिला पण बरं वाटेल, जरा फ्रेश वाटेल. आज ट्युशनला काही पाठवलं नाही तिला, आज सुट्टीच घेतली कारण की थोडंसं बाहेर जाणं इग्नोरच केलं. अजून
ताप कमी आला आता, पण म्हटलं वाऱ्यात नको न्यायला, नाही तर परत ताप आला म्हणजे काय करायचं ना. तर मला बोलता येईना, प्लीज इग्नोर करा, कारण की मला ना पूर्ण शब्द उच्चारताच येत नाही आहेत. तर चला फ्रेंड्स, नक्की सांगा की कुठे कुठे थंडी वाढली, कारण की ह्या 2 दिवसात ना खूप थंडी वाढली. आणि जास्त थंडी कुठे कुठे वाढली नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. मुंबईला पण थंडी आहे, मुंबईला थंडी नाही असं नाही आहे, मुंबईला पण थंडी आहे भरपूर. तर नक्की कमेंट करून सांगा की थंडी कुठे कुठे आहे जास्त. बघा झालेली आहे निवडून, वाटाणा, पावटा, मेथीची भाजी, कोथिंबीर एवढं झालेलं आहे निवडून. चला आता झाडू मारते. चला तर फ्रेंड्स, निवडी झालेली आहे आता. तर आता पुढच्या कामाला लागते. चहा पिऊन झालेला आहे, भाजी निवडत चहा पेले आणि आता झाडू मारते, देवपूजा करते, म्हणजे देवाला बत्ती वगैरे लावते, अगरबत्ती लावते आणि त्याच्या अगोदर शार्वीला उठवते. शार्वीला बरं वाटते का ते चेक करते आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला. चला फ्रेंड्स, इथे आजारी आहे शार्वी, तरी तिचा डान्स चालू आहे ना शारू. इथं भात लावला होता मी, इथं वरण शिजत ठेवले. आता फ्लावर बटाटा वाटाण्याची भाजी करायची, कारण की सर्वांना थोडंसंच खायचं आहे, हलकंसं खायचं आहे, म्हणून वरण भात आणि वाटाणा बटाटा फ्लावरची भाजी करते. सकाळच्या 2-3 चपात्या शिल्लक असतील, पण सर्वांना वरण भातच खायचे. चला मग उरकूया. फ्रेंड्स, आता वरण भातच कुकर लावलेला आहे, म्हणजे भाताला कुकर लावलेलं आहे. वरण मी पात्याला शिजत घातलेलं आहे, कारण की जास्त शिजतं कुकरमध्ये मुगाची डाळ, तर मी पात्यालाच घालते नेहमी शिजत, म्हणजे जास्त शिजत नाही. आणि वरण भात केल्यानंतर फ्लावर वाटाणा बटाटा भाजी टाकेन सुकी. आणि सकाळच्या 2-3 चपात्या आहेत, कुणाला चपात्या नकोच आहेत, तरी पण 2-3 चपात्या शिल्लक आहेत. हे कशाला बाबू, जीन्स घातली ना? जीन्स नको, मग काय पाहिजे? हे पॅन्ट पाहिजे तुला? बहुत आवडतं हे. बरं चला, शार्वीला घालायची ही पॅन्ट. जीन्स नको आहे तिला, सकाळपासून मी तिला म्हणते जीन्स नको घालू शार्वी, ऐकतच नाही अजिबात. साधी पॅन्ट घालत, पण तिला जीन्सच घालायची ती, आणि आता जीन्स काढून साधी पॅन्ट घालते ती ट्रॅकसूटची. तर चला आवरूया पटपट स्वयंपाक, मग बोलूया नंतर. शार्वी, झोपून कुणी खाल्ली ती चॉकलेट? उठून बस, उठून बस. तिथं आमचा एक माणूस झोपलेला आहे. शौर्य, गुड नाईट बोल. शौरू, गुड नाईट बोल. कुठून आजारी आहे दाखव मला. कुठं आजारी बघू. चॉकलेट खाती? हां, चॉकलेट नाही, मॅगी आहे का? ओके. सकाळपासून शार्वीला बरं वाटत नव्हतं, आता बरं वाटते शार्वीला. ताप गेलेला आहे शार्वीचा, आहे ना शार्वी? हां, उद्याच्याला हॉस्पिटल? कशाला हॉस्पिटलला जायचे आत्ता? कशाला? आता ताप गेला की नाही आहे. चलो सबको गुड नाईट बोलो. बापे, तुझ्या तास आहे हे पॅन्ट. ओलं झालं ना, भांडी घासली मी आणि हात पुसला ह्याच्यावरती. बरं चला गुड नाईट बोला सर्वांना. भाऊ झालाय, पहिल्यांदा गुड नाईट बोल सर्वांना. हे बघा मेहंदी. हा, छान आहे मम्मा, मेहंदी आहे. हो का? चला तर फ्रेंड्स, आजच्या लॉगचा एंड इथेच करूया. मम्माला बोलायला येत नाही, कारण की मम्माला तोंड आले, किती वेळा सांगतेस तोंड आले म्हणून, पण खरंच बोलायला येत नाही आहे ना शरी. तर तुम्ही पण समजून घ्या, जास्त बोलता येत नाही आहे, तरी पण भरपूर बोलली आहे लॉगमध्ये. तर आजचा लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात करूया. आणि गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ. बाय.